गोड शंकरपाळी करताना सहसा मैद्याचा वापर होतो, पण तुम्हाला माहिती आहे का, कणभरही मैदा न वापरता फक्त गव्हाच्या पिठाची बिस्किटांपेक्षा खुसखुशीत डबल फुगणारी शंकरपाळी करू शकतो. चला करूया. नमस्कार, सरिताज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. तुमची ही दिवाळी फराळाची सुरुवात झालीच असेल. आज आपण खऱ्या अर्थाने दिवाळी फराळाला सुरुवात करतोय. तर याआधी आपण दिवाळीची तयारी कशी करायची, चकली भाजणी आणि चकली या तिन्ही गोष्टींवर व्हिडिओज केलेले आहेत, कारण तुम्हाला ती तयारी आधीच करावी लागणार आहे. आज आपण खऱ्या अर्थाने दिवाळी फराळाची सुरुवात करतोय. दिवाळी फराळाची सुरुवात करताना पहिला पदार्थ हा गोड असावा, सोपा आणि न बिघडणारा असावा, कारण तो पहिला पदार्थच अगदी छान जमून आला की पुढचे पदार्थ करण्याचा आत्मविश्वास सुद्धा वाढतो. म्हणूनच आज आपण फराळातला सगळ्यात सोपा पदार्थ गोड शंकरपाळी करतोय. सरिताज किचनचा नेहमी हाच प्रयत्न असतो की शक्य होतील तितक्या पौष्टिक रेसिपीज दाखवायच्या, मैद्याचा वापर कमीत कमी करायचा. आता शंकरपाळी म्हटलं की मैद्याचीच केली जाते. मागच्या वर्षी आपण मैद्याची शंकरपाळी कशी करायची हे बघितलं होतं, पण आज आपला पौष्टिक शंकरपाळी करण्याचा प्रयत्न आहे. म्हणून आज आपण गव्हाच्या पिठाची शंकरपाळी करतोय. ती सुद्धा तितकीच खुसखुशीत जितकी मैद्यासारखी होते. फक्त इथं सांगितलेलं प्रमाण तुम्हाला व्यवस्थित वापरायचं आहे, टायमिंग व्यवस्थित वापरायचं आहे. तुमच्या सोयीसाठी मी वाटीचंही प्रमाण दिलं आहे, वजनी प्रमाणसुद्धा दिलं आहे, जसं आपण 5 वर्षांपासून करत आलेलो आहोत. तुम्ही जर वजनी प्रमाणात करताय तर सगळे पदार्थ वजनाने मोजून घ्या. वाटीचं प्रमाणात करताय तर कुठल्याही एका वाटीने कपने सगळे पदार्थ मोजून घ्या. सुरुवात करूयात. तर पहिल्यांदा आपण वजनी प्रमाणामध्ये सगळं साहित्य कसं घ्यायचं ते बघू. तर आपण घेतलं आहे पाव किलो गव्हाचं पीठ. त्यासाठी घेतली आहे 100 ग्रॅम पिठी साखर, किंवा तुम्ही साखर थोडीशी वाढवू शकता, खूप जास्त वाढवू नका, नाहीतर शंकरपाळी कडक होण्याची शक्यता असते. तुम्ही अजून एक 25-26 ग्रॅम पिठी साखर वाढवली तरी पण चालेल, म्हणजे 125 ग्रॅम. आता इथं आपण घेतलं आहे 75 ग्रॅम साजूक तूप, आणि दूध आपण घेतलं आहे अर्धा पाव लिटर, म्हणजे 125 ml दूध घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 1 टेबलस्पून बारीक रवा आणि थोडंसं मीठ, 1 पाव चमचा भरून मीठ घेतलेलं आहे. आता आपण याचं वाटीचं किंवा कपचं प्रमाण बघूयात. इथं मी 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, किंवा तुम्ही कुठल्याही भांड्याने 2.5 भांडं गव्हाचं पीठ घ्या. त्यासाठी आपण पाऊण कप पिठी साखर घेतली आहे, अर्धा कप दूध घेतलेलं आहे, अर्धा कप पातळ करून मोजलेलं साजूक तूप घेतलं आहे. तूप पातळ करून मोजायचं, जर तुम्ही घट्ट तूप मोजलं तर ते जास्त भरतं. 1 मोठा चमचा भरून बारीक रवा आणि मीठ. तर हे झालं वाटीचं प्रमाण. इथं मी कपने सगळं साहित्य मोजलं आहे, तुम्ही कुठल्याही वाटीने भांड्याने मोजलं तरी चालेल. आता मला बऱ्याचदा कमेंट्स येतात की ताई, आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणेच प्रमाण घेतलं पण शंकरपाळी विरघळली किंवा कुठलाही पदार्थ नीट जमलाच नाही, आमचं काय चुकलं असेल. तर बऱ्याचदा काय होतं, वजनी प्रमाणात तर काही नाही, तुम्ही जसं आहे तसं घेऊ शकता, त्यात काही असं वेगळं काही आपल्याला फॉलो करायचं नाही. पण वाटी किंवा कपने आपण मोजतो, एखाद्या भांड्याने मोजून घेतोय तर मात्र कुठं आपण चुकतो. एकतर आपण ते पीठ किंवा तो पदार्थ एकदम असा दाबून भरतो, किंवा मग आपण एकदम हलक्या हाताने भरतो. त्यामुळं मग पदार्थ व्यवस्थित जमून येत नाही, प्रमाण आपण जास्त किंवा कमी घेतलं जातं. तर इथं आपण कुठलाही पदार्थ वाटीने किंवा भांड्याने मोजताना कसा मोजायचा, आपण बऱ्याचदा काय करतो, असं फक्त हलक्या हाताने वरून पीठ घालतो आणि म्हणतो की हे 1 वाटी झालं, पण असं मोजायचं नाही. तर आपल्याला याला हलक्या हाताने प्रेस करायचं आहे, अगदी हलका हात. खूप दाबून केलं तर पीठ जास्त भरलं जातं, आणि खूप कमी जर तुम्ही भुसभुशीत भरलं तर पीठ कमी भरलं जातं. तर हे बघा, अगदी हलक्या हाताने दाबून हे पीठ भरलं आहे. तुम्ही कुठल्याही भांड्याने करताय तर असं पीठ मोजा, म्हणजे मग सगळं प्रमाण व्यवस्थित घेतलं जाईल. शक्यतो पिठांच्या बाबतीत आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. साखर, रवा तसेही जड असतात, त्यामुळे त्यांना असं सेट करण्याची गरज नसते, पण पिठाला थोडंसं सेट करून घ्यायचं. तर आपण आता प्रमाण घेतलं आहे, वाटीने कसं मोजायचं हे बघितलं आहे. आता सुरुवात करूयात. आता इथं मी एक छोटंसं भांडं गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे दूध. तुम्ही दुधाऐवजी पाणी वापरलं तरीही चालेल, आणि पिठी साखर. आता आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे, आणि ही साखर या दुधामध्ये विरघळवून घ्यायची. फक्त विरघळवून घ्यायची आहे, असं उकळून वगैरे घ्यायचं नाही. तर हे बघा, साखर आपली विरघळलेली आहे. गॅस बंद करायचा आहे. दूध खूप तापलेलं नाही, हलकं कोमट आहे.
याला थोडा वेळ असंच बाजूला ठेवून देऊयात. आता परातीमध्ये घ्यायचं आहे गव्हाचं पीठ. त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे 1 मोठा चमचा रवा, किंचित मीठ घालायचं आहे, अगदी पाव चमचा. याला मिसळून घ्यायचं. तर पीठ आपण काढून घेतलं आहे. आता आपण जे तूप घेतलं आहे ते तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तर तूप चांगलं कडकडीत गरम झालं आहे. आता हे तुपाचं मोहन या पिठावर घालायचं आहे. सुरुवातीला याला चमच्याने मिसळून घेऊयात, कारण तूप खूप जास्त कडकडीत गरम आहे. आता तूप हाताला सोसेल असं झालं, याला हातानेच चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तूप आपण याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं. आता हे दूध हलकं कोमट आहे, या दुधामध्ये याला मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं दूध घालायचं. तर आपण याला मळून घेतलं आहे आणि हे उरलेलं सगळं दूध आपण यामध्ये घालतो आहे. म्हणजे आपल्याला बरोबर अर्धा कप, म्हणजे जेवढं आपण प्रमाण घेतलं आहे त्याच प्रमाणाने जेवढं दूध घेतलं होतं ते व्यवस्थित पुरलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडासा रवा घातला आहे, त्यामुळे जरी हे सुरुवातीला तुम्हाला असं वाटलं की थोडं सैल आहे, तरी थोड्या वेळानं हे परत रव्याने दूध शोषून घेतलं की घट्ट होतं. आणि तुम्हाला वाटलं की बऱ्याचदा काय होतं, थंडी खूप असते तर त्यातलं तूप आळलं जातं आणि त्यामुळं सुद्धा दुधाचं प्रमाण थोडं जास्त घ्यावं लागतं. तर लागलंच तर तुम्ही एखाद दुसरा चमचा दूध घेतलं, पाणी घेतलं तरी चालेल. तर हे बघा आपण याला मळून घेतलेलं आहे. बरंच हे घट्ट आहे. आता याच्यावर झाकून याला 15 मिनटं भिजत ठेवू, कारण यामध्ये आपण रव्याचा वापर केला आहे. फक्त मैदा किंवा गव्हाचं पीठ असेल तर लगेच करायला घेऊ शकतो. तर एक 15 मिनटं आपण याला भिजून दिलं आहे आणि हे पीठ बघा अगदी मस्त भिजलं गेलेलं आहे. रवासुद्धा चांगला याच्यामध्ये भिजला जातो. याला एकदा चांगलं मऊ करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वाटतं की थंडी जास्त आहे आणि हे असं आळल्यासारखं झालं आहे, तर याला थोडंसं असं बत्त्याने चेचून घेतलं तरी पण चालेल. आता आपण याचे गोळे करायचे आहेत. मोठे मोठेच गोळे करायचे, कारण आपल्याला शंकरपाळीचं जी पोळी आपण लाटतो ती जाड लाटायची. तर याचे मी 2च गोळे करून घेतलेत. तर याला लाटून घ्यायचे. लाटताना याला चिरा जातात पण काहीच हरकत नाही. तर हे बघा याला आपण असं जाडच लाटून घेतलेलं आहे, फार पातळ केलेलं नाही, म्हणजे शंकरपाळी अशी छान खुसखुशीत होते. आता याला कापून घेऊयात. त्यासाठी आधी याच्या वेड्या वाकड्या कडा आहेत त्या आधी कापून घेऊ. हे बघा इतपत जाड मी याला कापलेलं आहे, साधारण 1 सेंटीमीटर जाड ठेवलं आहे. आता याची छोटी छोटी शंकरपाळी कापून घेऊ. तर आपण याला कापून घेतलेलं आहे आणि हे बघा असं थोडंसं जाडच ठेवलं आहे. आता याला उलथाण्याने मोकळं करून घेऊयात आणि उरलेल्या पिठाच्या पण अशाच शंकरपाळी करून घेऊ. तर इथं आपल्या सगळ्या शंकरपाळी करून झालेल्या आहेत. एकाच वेळी मी सगळ्या केल्या. तुम्ही जर जास्त प्रमाणात करताय तर अर्ध्या अर्ध्या करून घ्या. आता शंकरपाळी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे. इथं मी सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतलं आहे. सरिताज किचनची तेलं, कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर दिवाळीमध्ये तळणीसाठी एकतर तुम्ही करडईचं तेल वापरू शकता किंवा सूर्यफुलाचं तेलसुद्धा वापरू शकता. आणि रोजच्या वापरासाठी तुम्ही रोजच्या भाजीसाठी शेंगदाण्याचं तेल वापरलं तरी चालेल. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो म्हणून मी खास करून सांगितलं. आता तेल आपलं मध्यम गरम असावं. त्यासाठी एक छोटीशी गोळी टाकूयात पिठाची. हे बघा गोळी टाकली की ती अशी बुडबुडे येऊन 1-2 सेकंदात वर येते. याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि यामध्ये या शंकरपाळी सोडून घेऊ. तर मी थोड्याशा अशा झाऱ्यावर घेते आणि या तेलात सोडते. लक्षात घ्या एका वेळी खूप जास्त शंकरपाळी जर तळायला सोडली तर तेलाचं तापमान कमी होतं आणि शंकरपाळी तेलात विरघळू शकते. त्यामुळं एका वेळी खूप असं कढई भरभरून शंकरपाळी तळायला सोडू नका. आता शंकरपाळी टाकली की ती थोडीशी अशी कडक लागली की मग अशी गोल गोल फिरवत तळून घ्यायची. गॅस कमीच ठेवायचा आणि शंकरपाळी अशी गोल गोल फिरवत तळायची, म्हणजे सगळीकडनं एकसारखी तळली जाते. तर एक 3 ते 4 मिनटामध्ये शंकरपाळी बघा अशी एकसारख्या रंगावर तळून झालेली आहे. आता शंकरपाळी करताना आपण तुपाचं मोहन दिलेलं असतं आणि जेव्हा आपण शंकरपाळी तेलातनं बाहेर काढतो ती गरम असते तोपर्यंत तिची कुकिंग प्रोसेस चालू असते, कारण यामध्ये आपण तूपसुद्धा घातलेलं आहे.
त्यामुळे ती जास्त वेळ गरम राहते आणि बाहेर काढली की रंग अजून बदलतो. त्यामुळे अशी हलक्या रंगावर झाली की शंकरपाळी काढून घ्यायची. आणि हे बघा शंकरपाळी अगदी छान खुसखुशीत झालेली आहे, एकसारख्या रंगावर तळली गेली आहे. काढून घेऊयात. आता उरलेली शंकरपाळी अशीच तळून घेऊयात. फक्त इथं सुद्धा लक्षात घ्या, आपल्याला तेलाचं तापमान लक्षात घ्यायचं आहे. जर तेल कमी म्हणजे तेलाचं तापमान कमी झालं असेल तर थोडा वेळ थांबून गॅस थोडा मोठा करून मग शंकरपाळी तळायला. तर आपली सगळी शंकरपाळी इथं तयार झालेली आहे. आणि हे बघा किती छान झाली आहे शंकरपाळी. सगळीकडनं अशी छान एकसारखी पदर सुटलेले आहेत, म्हणजे उमललेली आहे आणि एकसारख्या रंगावर तळली गेली आहे, मस्त दुप्पट फुगलेली आहे. आता ही शंकरपाळी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा किती खुसखुशीत झालेली आहे. आणि हे बघा अगदी मस्त खुसखुशीत बिस्किटासारखी शंकरपाळी तयार झाली आहे. आणि बघा शंकरपाळी खूप तेलकट होते जेव्हा जास्त खुसखुशीत होते, पण इथे बघा फार तेलसुद्धा पिलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या शंकरपाळी तळून झालेल्या आहेत. आणि इथं तुम्ही बघाल तर सगळ्या शंकरपाळी एकसारख्या रंगावर तळल्या गेलेल्या आहेत, छान खुसखुशीत झाल्यात, भरपूर उमललेल्या आहेत. आणि खरं सांगायचं तर मैद्याच्या तुलनेमध्ये गव्हाच्या पिठाची शंकरपाळी अजून छान लागते, कारण त्यामध्ये आपण थोडासा रवा घालतो. फक्त काय करा की इथं सांगितलेलं मी जे प्रमाण सांगितलं आहे, वाटीचं करताय तर तेच फॉलो करा. वाटी भरण्याचं जी काही मी टिप सांगितली ती लक्षात ठेवा. अजिबात शंकरपाळी तेलात विरघळणार नाही किंवा अशी मऊ पडणार नाही किंवा कडक होणार नाही. आणि जर वजनी प्रमाणात घेताय तर काहीच हरकत नाही, जे दिलं आहे ते प्रमाण घेऊन तुम्ही ही पद्धत करू शकता. त्याचसोबत तुम्हाला जर वाटतं की दूध थोडं कमी पडतं तर थोडंसं दूध वाढवून घ्या. जास्त होतं असं वाटलं तर कमी करा. हवामानावर थोडाफार फरक पडू शकतो. करून बघा ही रेसिपी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, सगळ्यांसोबत शेअर करा, म्हणजे सगळ्यांचाच दिवाळी फराळ अगदी उत्तम होईल. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा.